हॅलो गाईज, हे बघा मी आत्ताच 10 मिनिटापूर्वी मी बिर्याणीची रेसिपी दाखवलेली होती तुम्हाला. म्हणलं आता बिर्याणीसोबत काय करावं. नुसती तर असं आमच्या इकडे म्हणजे कोल्हापूर भागामध्ये कसं करतात, टमाट्याची चटणी वगैरे करतात बिर्याणीसोबत. पण मग मी आता काय म्हणलं, आता त्यातलं थोडंसं चिकन, जे आपलं अर्धं चिकन मी बिर्याणीसाठी काढलेलं आणि अर्धं म्हणलं मी त्याचं आता ग्रेव्ही टाईप करायचं. जास्त म्हणजे पातळ करायचं नाही, 2 जणांपुरतंच करायचं आहे. त्याच्यासाठी मग मी आता घेते करायला. हे बघा, पहिलं मी यात टाकलेलं होतं तेल आणि खोबरं लाल भाजायला. आता खोबरं भाजून झाले माझं. त्याच्यासाठी आता मी त्यात टाकलेलं आहे आलं लसूण अद्रक कोथिंबीर वाटलेलं वाटण. तर त्याच्यानंतर मी यात ॲड केलेलं आहे टमॅटो. हे बघा, दिसतं का? हे टमॅटो ॲड केलेला आहे मी यात. आता आपण यात टाकूया, थोडं स्लो केलेलं आहे फ्लेम सगळ्यात. आता यात आपल्याला टाकायचं आहे ते आमच्या कोल्हापूरचा काळा मसाला. तिखटच असतो फार, तर मला काही जास्त तिखट करायचं नाही आहे, म्हणून मी एवढं थोडासाच टाकते त्यात. तर ते जास्त तिखट आवडतं तसं तर, पण जरा जास्त तिखट एवढं म्हणजे चांगलंच लागतं तिखट असेल तर. यात थोडंसं आपण अळणी रस असतो ना, तेल जास्त वापरायचं नाही आहे आपल्याला, मिडियममध्ये घ्यायचं तेल. नाहीतर ते कसं तेल जास्त वापर करण्यामुळं मग ते जास्त करून एकदम ऑइली वाटतं ते आपल्याला. मग त्याच्यामुळं कसं होतं, चवीला खूपच हे होतं. आता बघा, मी त्यात टाकणार आहे थोडीशी, मी तर हळद तर ते वाफ लावताना टाकली होती, आता थोडीशी हळद टाकली आहे मी त्यात. आणि यात माझा ना आवडता मसाल्यामध्ये हिरवं वाटण, हे 2 स्पून मी हिरवं वाटण टाकणार आहे. आणि त्याच्यासोबतच मी थोडासा आपला घरकुल मसाला, ते सुद्धा मी 2 स्पून, म्हणजे हाफ स्पूनच आहे ते ॲड करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण यात करत सुहानाचा मटण मसाला. बघू शकता तुम्ही. आता त्यात आपल्याला ते थोडंसं अळणीचं आहे ना, पुन्हा एकदा ॲड करावं लागेल, तर ते मसाला शिजेपर्यंत. हे बघा, मसाला आपला जर चांगली त्याला उकळ आली नाही एकदाशी, चांगला मसाला. हे बघा, दिसतं का कसा लाल दिसतो एकदम, ग्रेव्ही कशी लाल दिसते बघा. हे बघा, बघू शकता तुम्ही कसं शिजतं चिकन रेसिपी. बघा, तुम्हाला कशी वाटली नॉर्मल. मी आता ॲड काय केलेलं आहे पुन्हा एकदा सांगते. आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ, खोबरं. मी कांदा नाही घालत चिकनच्या रेसिपीला, विदाऊट कांद्याचं करते. टमॅटो, अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण, हिरवा मसाला, आणखीन घरकुल मसाला थोडा, आणि आमचं कोल्हापूरचं काळं तिखट. हे सगळं फोडणीला टाकायचं आणि लाल होईस्तोवर चांगली चटणी दिली, चांगलीशी अशी लाल दिसेपर्यंत त्याला कढवायचं. आणि ते काय आपण साधं पाण्यात नाही टाकायचं, म्हणजे नॉर्मल पाणी, जे आपण अळणीचं पाणी काढतो ना, तेच पाणी यात ॲड करायचं शिजताना. आता बघा, हे पूर्ण चटणी शिजून ओके झाली आहे. आता आपण ॲड करूया हे चिकन यात ॲड केले बघा मी. बघा आता बघा, आणि जास्त आपल्याला मी पहिलं बी सांगितलेलं आहे की
2 माणसांपुरतंच आपल्याला तेवढीच ग्रेव्ही ठेवायची, जास्त काय पातळ करायचं नाही, कारण की आपण आता आज काय चपाती किंवा भाकरी वगैरे काही केलं नाही आहे. फक्त आता बिर्याणीसोबत म्हणजे त्याच्यासोबत चवीपुरतं हे आपण ग्रेव्ही करायची, म्हणजे ते छान लागतं. ते बिर्याणीसोबत हे नॉर्मल तेवढंच रस्सा ग्रेव्हीवाला. कशी वाटली तुम्हाला माझी चिकनची ग्रेव्ही रेसिपी? नक्की मला कमेंट करून माझ्या चॅनलला नक्की कमेंट करा आणि शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हे बिर्याणीचा बी रेसिपीचा ब्लॉग, आणखीन चिकन ग्रेव्हीचा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण अशाच नवीन नवीन रेसिपीच्या दरम्यान. चला आता इथे हे ब्लॉग एंड करते. चला बाय, टेक केअर.